कारण की इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं ना आपण, तरच आपलं सिलेक्शन होईल. तो प्रॅक्टिस तुम्ही म्हणजे तो सिलेक्टेड अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केला ना, तर तुमचे सिलेक्शन हे 100% होणार आहे. बरोबर. मला कोणीही सांगणार नाही मित्रांनो. मी जे अभ्यास केला ना, मी ज्या प्रकारे अभ्यास केलेला आहे त्याच प्रकारचे तुम्हाला अनुभव मी शेअर करतो. तुमचं आहे ना मित्रांनो, वाचलेलं लक्षात करा. जय हिंद मित्रांनो. आज आपला आहे ना खूप इम्पॉर्टंट टॉपिक वरती व्हिडिओ बनवला आहे. भरतीचा कालावधी आपल्याला सांगण्यात आलेला आहे. सप्टेंबरमध्ये जाहिरात ही पडू शकते. त्याच्यामुळे उरलेला जो कालावधी आपला 2 ते 3 किंवा 3 ते 4 महिन्याचा, त्याच्यामध्ये नेमकं आपण नियोजन काय करायला पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल. सर्वात आधी आहे ना, नवीन मुलांना सांगेल, नवीन मुलांचे खूप प्रश्न आहेत. वाचलेले लक्षात राहत नाही, गणितात विषयामध्ये मार्क पडत नाही, मराठीमध्ये मार्क पडत नाही, या प्रकारच्या खूप समस्या आहेत मित्रांनो तुमच्या. त्याच्यामुळे आपण या टॉपिक वरती व्हिडिओ बनवला आहे. सर्वात आधी आहे, तुम्हाला सांगून देतो, 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्ही आहे ना व्यवस्थित अभ्यास केला ना, तर तुमचे सिलेक्शन हे 100% आहे. हा जो कालावधी आहे ना मित्रांनो, हा खूप महत्वाचा आहे. कारण की याच्यामध्ये जेवढा आपला अभ्यास होईल ना, तेवढं खूप महत्वाचं राहते. कारण की जेव्हा आपली भरती निघते, जाहिरात येते, त्यावेळेला आहे ना एवढी गडबड होते मित्रांनो, तुम्हाला आहे ना काही अभ्यास होत नाही, काही अभ्यास होत नाही. कारण की एवढी गडबड राहते. ग्राउंडची प्रॅक्टिस, लेखीचे मार्क, कोणत्या पद्धतीने आपलं नियोजन करायचं, काही राहत नाही. त्याच्यामुळे आहे ना, जो उरलेला आपला कालावधी आहे तो खूप महत्वाचा असतो. याच्यामध्ये जेवढा अभ्यास होईल ना, तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा. भरती आल्यानंतर खूप प्रॉब्लेम होतो मित्रांनो. फॉर्म भरायला, कोणत्या जिल्ह्यामध्ये भरू, कुठे किती जागा आहे, ते या प्रकारचे विविध प्रश्न आपल्याला येत असतात. त्याच्यामुळे ना त्या वेळेमध्ये आपला अभ्यास होत नाही. आणि एक वेळा भरतीची जाहिरात आली ना, त्यानंतर आहे ना ग्राउंडची प्रोसेस, ग्राउंडची प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये आपल्या थोडा लेखीकडे थोडा दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे आहे ना आपण उरलेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये खूप जबरदस्त टार्गेट करायचे लेखीला. जेवढा जास्त आपला अभ्यास करता येईल ना, तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की हा टायमिंग खूप महत्वाचा असतो. तर बघा, मग नवीन मुलांसाठी पहिले सांगतो. नवीन मुलांनी आहे मित्रांनो, नवीन मुलांचे प्रश्न काय आहेत, मला वाचलेले लक्षात राहत नाही. काय वाचलेले लक्षात राहत नाही. तर बघा, मग तुमचं आहे ना मित्रांनो, वाचलेले लक्षात का राहत नाही, तुमचा आहे ना नवीन अभ्यास आहे, तुम्हाला जास्त वाचन झालेलं नाही. जेवढं वाचन करता येईल मित्रांनो, तेवढं आपल्याला लक्षात राहत असतो. त्याच्यामुळे तुमचं आहे ना वाचलेल्या लक्षात का राहत नाही, कारण की तुमचा आहे ना पहिला अभ्यास झालेला नाही, त्याच्यामुळे वाचलेल्या लक्षात राहत नाही. तर बघा, याच्यासाठी एक महत्वाचे सांगेल मित्रांनो, तुम्हाला जर वाचलेल्या लक्षात राहत असेल ना, तर काय करायचं आहे मित्रांनो, तुम्ही कोणता पण विषय घ्या, जीके घ्या, मराठी व्याकरण घ्या, गणित घ्या, बुद्धिमत्ता घ्या. तुम्हाला जीके आणि मराठीसाठी सांगतो मित्रांनो. जीके आणि मराठीसाठी आहे ना, तुम्ही काय करायचंय, मराठी व्याकरणामध्ये जी व्याख्या आहेत आपल्या, काय व्याख्या, हे खूप महत्वाचे असतात. मराठी व्याकरण असा विषय आहे मित्रांनो, जेवढा कन्सेप्ट क्लिअर राहते ना आपल्या, तेवढा आपल्याला प्रश्न सोडवण्यात सोपा जातो. बरोबर. त्याच्यामुळे ना मराठी व्याकरणाची व्याख्या ही 100% पाठ करायची आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. तर मग मित्रांनो काय करायचं, मग तुमचं वाचलेल्या लक्षात राहत नाही ना, एक रफ वही घ्यायची, म्हणजे अशी खराब वही, जिच्यावरती आपण गणित किंवा इतर विषयाची प्रॅक्टिस करतो. रफ वही समजलं का, रफ वही म्हणतो त्याला आपण. तर काय करायचं, मराठी व्याकरणाची जी व्याख्या आहेत ना, ती वहीवरती लिहून प्रॅक्टिस करायची. म्हणजे लिहून प्रॅक्टिस केली ना, तुम्ही एक वेळा वाचलं, एक वेळा वाचन होईल, एक वेळा लिहायला होईल, आणि एक वेळा रिव्हिजन. या प्रकारे गोल गोल करून तुम्ही रिव्हिजन करून तुमचा प्रॅक्टिस करायची. म्हणजे तुम्हाला एक व्याख्यानात 3 वेळा रिव्हिजन होतो. किती? 3 वेळा रिव्हिजन होतो. त्याच्यामुळे ना तुम्ही रफ वहीवरती ना एकदम लिहून प्रॅक्टिस करायची, जेणेकरून आहे ना तुमचं वारंवार प्रॅक्टिस होईल. समजलं का? तुमचा आहे ना, तुम्हाला सुरुवातीलाच आपण व्हिडिओ बनवला आहे, पोलीस भरतीचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आहे ते. बरोबर. तुम्हाला दररोज 2च टॉपिक सांगितले, तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देऊन देईल, तो व्हिडिओ आधी बघायचा आहे आणि त्यानुसार आपली प्लॅनिंग करायची आहे. तुम्हाला फक्त 2च टॉपिक सोडवायचे. 2 टॉपिक सोडवायला काही नाही मित्रांनो, लिहून तुम्ही प्रॅक्टिस केले ना, तर तुमचे 100% व्याख्या पाठ होतील. तुमचा जर भरतीमध्ये जर 3 ते 4 वेळा जर एक पुस्तक रिव्हिजन झाला मित्रांनो, तरी भरपूर आहे. या प्रकारे जर 3 वेळा जर झाला ना, तर तुमचं मार्क पुढे गेले नाही मित्रांनो. त्याच्यामुळे ना तुम्ही लिहून प्रॅक्टिस करा. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही मित्रांनो. मी जे अभ्यास केला ना, मी ज्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, त्याच प्रकारचे तुम्हाला अनुभव मी शेअर करत असतो. कारण की इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केलं ना आपण, तरच आपलं सिलेक्शन होईल. नाहीतर एका जागेसाठी लाखोमध्ये फॉर्म येतात. किती? लाखोमध्ये. त्याच्यामुळे इतरांपेक्षा आणि कोणापेक्षा वेगळं काहीतरी केलं ना, तरच सिलेक्शन हे होणार आहे. बरोबर. आता जीके साठी पण तेच सांगणार आहे. जीके साठी सांगतो मित्रांनो, जुन्या मुलांनी पण याच प्रकारे जीके साठी सांगतोय. तुम्ही आहे ना जीके साठी कोणतंही पुस्तक वाचत असाल ना, तर तुम्ही देखील आहे ना लिहूनच प्रॅक्टिस करायची. कारण की
पोलीस भरतीमध्ये आहे ना ऑनलाईन प्रश्न विचारले जातात मित्रांनो, आणि असा सिलेबस नाही की वेस्टेज काही पण आहे, सिलेक्टेडचा अभ्यास आहे आपल्याला. तो प्रॅक्टिस तुम्ही म्हणजे तो सिलेक्टेड अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केला ना, तर तुमचे सिलेक्शन हे 100% होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे ना जीकेचे आहे ना मित्रांनो, लिहूनच प्रॅक्टिस करायची. ऑनलाईन प्रश्न असतात मित्रांनो. बघा कसे असतात. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. बरोबर. जिल्हा परिषद किती आहेत? 34 आहेत. 1960 ला महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? तर 26 होते. या प्रकारे तुम्ही लिहून जर प्रॅक्टिस केली ना, तर तुमचा अजून जबरदस्त अभ्यास होईल. हा झाला जीके मधला पुस्तकचा. आता बघा प्रश्नपत्रिकासाठी सांगतो. प्रश्नपत्रिका, जे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत ना मित्रांनो, त्या देखील तुम्ही याच प्रकारे सोडवायचे आहे, लिहून. आता आपण प्रश्नपत्रिका सोडवतो, टाइम लावून सोडवतो. बरोबर. तुम्ही आहे ना टाइम लावून प्रॅक्टिस करून घ्यायची. आणि आपण जेव्हा रिव्हिजन करतो बघा, तर तुम्हाला समजून घ्या, याच प्रकारे सांगेल तुम्हाला. प्रश्न विचारला, महाराष्ट्रामध्ये 36वा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातला 36वा जिल्हा कोणता? तर तुम्हाला माहिती असणे पाहिजे पालघर आहे. बरोबर. आता तुमचा पालघर जिल्हा 36वा आहे ना, तर तुमचा लगेच उत्तर तिथे. आता समजून घ्या, 3 नंबरचा प्रश्न आहे. बरोबर. जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये समजून घ्या. तर लगेच तुम्हाला इथे क्लिक व्हायला पाहिजे, ठाणे जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला? कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला हे लगेच तुमच्या तिथं आले पाहिजे. बरोबर. लगेच कोणत्या वर्षी झाला ते लगेच तुमच्या आले पाहिजे. या प्रकारे तुम्ही अभ्यास केला मित्रांनो, तर तुमचे सिलेक्शन हे 100% होणार आहे. कारण की एका प्रश्नापासून तुम्ही 2 ते 3 प्रश्न जर तयार केले ना, तर तुमचा जबरदस्त असा अभ्यास होणार आहे. समजले का? त्याच्यामुळे ना तुम्ही या प्रकारे अभ्यास करायचे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं मित्रांनो, तरच तुम्हाला सांगतोय सिलेक्शन होणार आहे. नाहीतर जवळपास पोलीस भरती करणारे 100% विद्यार्थ्यांमधून आहे ना, 75% विद्यार्थ्यांना जे मुलं करतात ना, तेच अभ्यास करतात. त्यामुळे भेडबकऱ्यासारखा अभ्यास करू नका, काहीतरी वेगळं स्मार्ट अभ्यास करा, जेणेकरून सिलेक्शन होईल. तर हे झालं आपलं जीके आणि मराठी व्याकरणासाठी. समजलं का? हे जुने मुलांना अभ्यास झालेला आहे, त्यांना फक्त जास्तीत जास्त सांगेल, जेवढं जास्त प्रश्नपत्रिका सोडवता येतील ना, तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण की उरलेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये प्रश्नपत्रिका सोडवणं खूप महत्वाचे आहे. तुमचं जेवढी प्रॅक्टिस होईल ना, तेवढं प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करायचे. जेवढी प्रॅक्टिस होईल, जेवढं तुमचे प्रश्न हाताखाली जातील जुन्या मुलांसाठी, तेवढं तुमच्यासाठी उपयुक्त राहणार आहे. कारण की पोलीस भरतीचा पेपर असा आहे मित्रांनो, जो प्रश्न आहे ना, जे प्रश्न ते रिपीट होत असतात. त्याच्यामुळे आहे ना, रिपीट जर झाला तुमचा, समजून घ्या, तुमचा जर जुन्या प्रश्नपत्रिकामधून गणिताला कोणाला गणित विषयामध्ये जर 5 किंवा 8 प्रश्न आले, तुमच्या जे हे 5 ते 8 प्रश्न हाताखालून गेलेले असतील. बरोबर. जुन्या प्रश्नपत्रिकामधून जर हे 5 ते 8 प्रश्न गेलेले असतील, तर तुम्हाला हे 5 ते 8 प्रश्न सोडवायला आहे ना 4 ते 5 मिनिट लागतील फक्त. किती? 4 ते 5 मिनिट. कारण की याच्यापेक्षा कमी कालावधी लागू शकतो मित्रांनो. जेवढी प्रॅक्टिस होईल ना, तेवढं तुमचा फायदा आहे. जुन्या मुलांसाठी सांगतोय. त्याच्यामुळे ना माझं एक सांगून देतो, तुम्हाला खरं पडणार नाही. मी दिवसातून जेव्हा भरती येणार होती, माझा लेखी पेपर होता, तेव्हा या टायमिंग मध्ये मी दिवसाला किती प्रश्नपत्रिका सोडायचो तुम्हाला माहिती आहे का? 10 ते 12 प्रश्नपत्रिका रोज सोडवायचो. अभ्यास करून कसा अभ्यास करून तुम्हाला व्हिडिओ बनवला बघा. रोज फक्त दिवसाला फक्त 2च टॉपिक वाचायचो. प्रत्येक विषयाचे फक्त गणित राहू द्या, मराठी राहू द्या, बुद्धिमत्ता राहू द्या, 2च टॉपिक वाचायचो. माझं रिव्हिजन जबरदस्त झालेला होता. त्याच्यामुळे मला हे 3 टॉपिक, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणाचा, हे 6 टॉपिक वाचायला आहे ना, मला फक्त 3 ते 4 तास लागायचे. आणि उरलेला जो आपला कालावधी असतो, त्याच्यामुळे मी प्रश्नपत्रिका सोडवायचो. मग आपला टायमिंग किती बनवतो? मी सकाळी जायचो 8 ला लायब्ररीला. माझ्या जवळपास 12 वाजेपर्यंत हे टॉपिक कव्हर व्हायचं. बरोबर. 12 वाजेपर्यंत टॉपिक झाल्यानंतर मी डायरेक्ट प्रश्नपत्रिका सोडवायचो. किती वाजेपर्यंत? 6 वाजेपर्यंत. हे 6 वाजेपर्यंत म्हणजे माझ्या जवळपास 7 ते 8 प्रश्नपत्रिका हे आरामाने सोडवल्या जायच्या. किती? 7 ते 8 प्रश्नपत्रिका. नंतर घरी जायचो. नंतर रात्री 8 ते 10 दरम्यान 2 तासामध्ये बाकीचे प्रश्नपत्रिका सोडवायचो. इथं लायब्ररीमध्ये मी टायमिंग लावून सोडवायचो. आणि जो रात्रीचा अभ्यास असायचा, त्याच्यामुळे मी डायरेक्ट रफवरती आपल्या प्रश्नपत्रिका सोडवायचे. या प्रकारे तुमचा नियोजन असला पाहिजे मित्रांनो. 10 ते 12 प्रश्नपत्रिका तुम्ही रोज सोडवायला विचार करायचे की कोणत्या पद्धतीने अभ्यास केला झालेला असेल माझा. समजलं का? तुम्ही आहे ना याच प्रकारे अभ्यास करायचे मित्रांनो. राहिला आपला जीके आणि मराठी आपण झालं. राहिला आपला कोणतं मग? गणित आणि बुद्धिमत्ता. काय? गणित आणि बुद्धिमत्ता 2 टॉपिक कसे आहेत मित्रांनो? जेवढा कन्सेप्ट क्लिअर, जेवढी जबरदस्त प्रॅक्टिस, तेवढा टायमिंग कमी. समजलं का सांगण्याचा मुद्दा? तुमचा जेवढा प्रॅक्टिस झालेला असेल, जेवढ्या वेळात तुमचा टॉपिक सोडून झालेला असेल, तुम्हाला गुणाकार भागाकार एकदम जबरदस्त फास्ट मध्ये जमत असेल, तर तुम्हाला गणित विषय हा अवघड जाणार नाही. गणित विषय असा आहे मित्रांनो, जेवढी जास्त प्रॅक्टिस असते ना, तेवढं तुमचा टायमिंग कमी होतो. तुम्हाला सुरुवातीला जर एक प्रश्न सोडवायला जवळपास तुम्हाला 1 मिनिट लागत असेल ना, तर तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल, तेवढा तुमचा कालावधी हा कमी होत जातो. कमी होत जातो. त्याच्यामुळे आहे ना,
गणित बुद्धिमत्तासाठी एवढं सांगेल, तुम्ही आहे ना जेवढं जास्त प्रॅक्टिस करा ना तेवढं तुमचा फायदा आहे. आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ तर टाकतच असतो मी. तुम्हाला वारंवार सांगितले, तुमचा कोणता टॉपिक मला म्हणजे तुम्हाला जमत नाही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. तुमचा काही प्रश्न नसतात मित्रांनो, बरोबर. त्याच्यामुळे मला पण समजत नाही की तुम्हाला कोणत्या टॉपिकची गरज आहे ते. तुम्ही आहे ना 100% मला कमेंट करायची, त्याच्यावरती व्हिडिओ मी 100% बनवणार आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलं वाचलेलं लक्षात राहत नाही, हे आहे ना खूप मुलांचा प्रश्न होता, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जेवढा कमेंट करणार ना तेवढा प्रश्न आपला म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम राहणार नाही. त्याच्यामुळे कमेंट नक्की करायचे. राहिलं जीकेचं, आता तुम्हाला सांगितलं जीकेला जर तुम्हाला नोट्स काढता येत नसतील ना, तुम्हाला सांगितलंय फक्त लिहून लिहून प्रॅक्टिस करा. तुम्हाला आहे ना जेव्हा पेपर येईल तेव्हा जीके साठी एवढा जबरदस्त नोट्स देणार आहे मी तुम्हाला. सिलेक्टेड नोट्स देणार आहे मित्रांनो. कसे सिलेक्टेड कसे मित्रांनो, त्याच्यामध्ये राहतील तुम्हाला जिल्ह्यांबद्दल माहिती, आपल्या जी महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत ना त्यांच्याबद्दल सिलेक्टेड माहिती राहील. जे भरतीला प्रश्न वारंवार विचारले जातात तेच प्रश्न त्याच्यामध्ये राहतील, बरोबर. राहिला भूगोल, भूगोल मधले पण प्रश्न राहतील तुम्हाला. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये, भारताचा भूगोल मी देणार नाही मित्रांनो, कारण की भारताच्या भूगोलमध्ये कदाचित प्रश्न विचारले जातात. भारताच्या भूगोलमध्ये तुम्हाला एकच सांगेल काय वाचायचे ते. भारताच्या भूगोलमध्ये जे राज्यातील अभयारण्य आहेत, काय राज्यातील अभयारण्य, कोणत्या राज्यात कोणते अभयारण्य आहे ते तुम्ही पाठ करायचे आहे. त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. आणि राजधानी, कोणत्या राज्याची कोणती राजधानी आहे ते तुम्ही पाठ करायचे. भारताच्या भूगोलमध्ये सिलेक्टेड अभ्यास आहे मित्रांनो. पूर्ण महाराष्ट्राचं आपलं भारताचा भूगोल आहे ना पाठ करत बसायचे नाही. आपल्याला खूप महत्वाचे कोणतं आहे, महाराष्ट्राचं भूगोल. महाराष्ट्राचं भूगोल आहे ना खूप महत्वाचे आपल्यासाठी, त्याच्यावरती आहे ना वारंवार प्रश्न येत असतात. त्याच्यामुळे ना सर्वात फोकस आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलवरती करायचे. त्याच्यामध्ये फक्त सिलेक्टेड, त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला जेवढं प्रश्नपत्रिका सोडवणार तेवढं तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले जातात, बरोबर. त्याच्यामुळे ना भारताच्या भूगोलवरती आहे ना सिलेक्टेड अभ्यास असतो, त्याच्यामुळे तेवढंच करायचे. आता राहिला समाजसुधारक. समाजसुधारक वरती देखील आहे मित्रांनो तुम्हाला IMPS या नोट देणार आहे. सिलेक्टेड, एखादा समाजसुधारकाने कोणती सभा स्थापन केली, कोणत्या वर्षी केली आणि त्यांचे कार्य काय, स्थापन करण्याचे उद्देश काय, या प्रकारचे तुम्हाला सिलेक्टेड म्हणजे अभ्यासक्रम देईल. जास्त काही वेस्टेज तुम्हाला प्रश्न देणार नाही मित्रांनो, त्याच्यामध्ये सिलेक्टेड राहील. आणि आपला आहे ना मेन राज्यघटनावरती आणि विज्ञानवरती याच्यावरती प्रश्न विचारले जातात, त्याचे देखील तुम्हाला नोट्स देणार आहे मी. शेवटी देईन मित्रांनो, एकदम शेवटी जेव्हा परीक्षा येईल ना तेव्हा तुम्हाला या टॉपिकचे तुम्हाला नोट्स देणार आहे. कारण की तुम्ही जर आता रिव्हिजन करून ठेवलं आहे ना, तर म्हणजे पुस्तक तुम्ही जीकेचं पुस्तक वाचून ठेवलेलं आहे ना तेव्हा तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचे काम आहे. म्हणजे तुमचा जर 70% अभ्यास झालेला असेल ना तर 30% अभ्यास कव्हर करण्याच्या काम हे नोट्स करतील. बस एवढंच आहे मित्रांनो. आणि सर्वात मुद्द्याचं सांगतो तुम्हाला, सर्वात मुद्द्याचं सांगतो मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि सबस्क्राईब करून आहे ना आपल्या या नंबरवरती तुम्ही सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला आहे ना व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे आता मित्र, काय व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन करणार आहे. तिथं आहे ना सिलेक्टेड अभ्यासक्रम टाकणार आहे, कोणत्या विषयासाठी, जीके विषयासाठी. आणि आपल्या युट्यूब चॅनलचे जे व्हिडिओ असतील गणिताचे ते देखील तिथे मी अपलोड करणार आहे. तुम्हाला सांगितलंय एका प्रश्नावरून अनेक प्रश्न कोणत्या पद्धतीने तयार करायचे ते स्वतः हाताने तयार करून प्रश्न तयार करून तुम्हाला ते विश्लेषण मी फोटो सहित अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे जेवढा फायदा घेता येईल तेवढा तुम्ही त्या ग्रुपचा फायदा घ्यायचा आहे भरती येईपर्यंत, समजलं का. आणि तिथे सर्व IMP तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही या नंबरवरती स्क्रीनशॉट काढून मला टाकायचे व्हॉट्सअपला. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील पोलीस भरती संदर्भात तर तुम्ही मला या नंबरला कॉल करून डायरेक्ट प्रश्न विचारू शकता, समजले का. एक वेळा कॉलला उत्तर दिलं नाही नंतर तुम्हाला 100% कॉल करणार आहे, कारण की मला पण ड्युटी असते, समजून घ्या तुम्ही. ड्युटीमध्ये जास्त कॉल उचलले जात नाही. फ्री टाइम मध्ये तुम्हाला 100% मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. एक तुम्ही कॉल उचलला नाही तर व्हॉट्सअपला मेसेज करायचे, माझे असा प्रॉब्लेम आहे सर, तर तुम्ही मला त्याच्याबद्दल माहिती द्या, बरोबर. आणि तुमचा परत सांगतो तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे ते देखील मला 100% कमेंट करायचे. आणि मित्रांनो गणितचे सिरीज आहे आपलं चालूच आहे, त्याच्यामुळे गणितवरती व्हिडिओ तुम्ही अपलोड करत आहे. आता आहे ना मी आहे ना मित्रांनो जीकेची व्हिडिओ देखील अपलोड करणार आहे. काय जीकेची व्हिडिओ अपलोड का करणार आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या पद्धतीने प्रश्न तयार करायचे ते. तुम्हाला सुरुवातीला 1-2 व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही डायरेक्ट स्टार्टिंग मध्ये जा, ओल्ड म्हणून व्हिडिओ असतील तिथे जीकेची व्हिडिओ अपलोड केलेला आहे. एका प्रश्नापासून अनेक प्रश्न कोणत्या पद्धतीने तयार करायचे ते तुम्हाला तिथे सांगितलंय, समजलं का.
तुम्ही विश्लेषण म्हणजे बघून घ्या प्रश्न कोणत्या पद्धतीने वाचायचे आणि आपलं त्याच्यामध्ये विश्लेषण कोणत्या पद्धतीने करायचे ते तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये जाऊन बघून घ्या. बरोबर. हा राहिला आपला सर्व तुम्हाला टॉपिक बद्दल माहिती सांगितली. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला मित्रांनो, ते तुम्हाला उपयुक्त राहील. तुम्हाला फक्त मुद्द्याचे एकच होतं, नवीन मुलांसाठी होतं, जेवढं वाचून वाचून अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे लिहून लिहून. बरोबर. जेवढा रिव्हिजन करता येईल तेवढा रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा, बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे सिलेक्शन होईल. काही काही मुलं असं पण आहेत मित्रांनो जे पहिल्या भरतीमध्ये सिलेक्शन झालेले आहेत, कारण की त्यांनी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं आहे ना, त्याच्यामुळे त्यांचे सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांचे सिलेक्शन झालं आहे. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे 4-4, 5-5 वर्ष आपल्याला भरती द्यावं लागते, समजलं का? त्याच्यामुळे जेवढे माहिती घेता येईल ना तेवढी सुरुवातीला माहिती घेण्याचा प्रयत्न करा. बरोबर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.